हॅलो नमस्कार. आज परत आणखी एका व्हिडिओवर तुमचं स्वागत आहे. आज तारीख आहे 24 ऑगस्ट. काल आपण आलो संध्याकाळी गावाला. तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल असं मी आशा बाळगतो. आणि हा व्हिडिओ चालू करतो आहे आणि हा पण तुम्ही पूर्ण बघाल अशी पण आशा बाळगतो. ठीक आहे. सो आता आपण उठलो सकाळी आणि आता आपण उठलो सकाळी. घरची झाडलोट वगैरे सगळी काम चाललेलं आहे घराच्या आत. मी पाणी भरवतो. मला जस्ट पाणी भरून झाले, माझं काम संपलं आहे. आता हा आमचा ड्रायव्हर गाड्यांची क्लिनिंग विनिंगचं सगळं काम या ड्रायव्हरला दिलेलं आहे. हवा कुणालाही पाहिजे असेल तर कमेंट करा, याचा कॉन्टॅक्ट पाठवतो. एक टायमाच्या जेवणावरती कामाला येतो. ओके. सो आता कदाचित पाणी वगैरे भरून झालं, माझी कामं झाली. परमिशन भेटली तर मी जाणार आहे रामपूरला. आमच्या इथे गाव आहे रामपूर, तिथे जाणार आहे. एक गणपतीचा कारखाना आहे तो बघायला. सो बघू. ओके. संकू पण गावाला आहे, पण संकू चिपळूणला गेला आहे कदाचित, त्यामुळे घरी नाही येतो, अवेलेबल नाही. सो सोनूला घेऊन जाणार आहे मी गणपती बघायला. तिथे गेल्यावर दाखवतो तिथे कसे कसे गणपती आणि काय कुठे वगैरे. सो बघत राहा व्हिडिओ बघत राहा. आधी ह्याला बघा, चिकना चंदू. हा बघा आला इकडं. थांबा थांबा थांबा, इकडे दाखवा बाबा, इकडे दाखवा. मला दाखवा इकडे. उषक जी नमस्ते. नमस्कार. मी प्रत्येक व्लॉग मध्ये नमस्कारच बोलतो. आणि कॅमेऱ्याच्या समोर आले मी नमस्कारच निघतोय. मी तुला भेटल्यावर पण नमस्कार बोलतोय. आणि हे अश्कता तर टेलर दुकानात कोण आहे? अश्कू. मी ह्याच्यावरच येतो माझ्यासोबत. ह्याच्यावर येतोस, बारीक झाला. हो, आता जिम जॉईन केले तर बारीक व्हायला लागणारच. बरोबर आहे, मॅन्डेटरी आहे. नाहीतर जिम जॉईन केल्याचा फायदाच काय. जॉला दिसायला लागली तुमची पण देखील सारखी. निक्को शेटची अलगच आहे. माझी तुम्ही झाल्यावर त्याला डोक्यावर चढून ठेवलाय, त्याला वाटतंय तो बारीकच झालाय. अरे हो, खरोखर बारीक झाला. शेट आहे आपल्या गावात आल्याला भेटलेत. आणि हे दुकानाची मालक, ह्या मोठ्या दुकानाची मालकीन अश्कताबाई. द्या. काय म्हणतात, काय बोलत होतात मगाशी? काय आणलंय माझ्यासाठी? नंतर ब्लॉग मध्ये. तुम्ही रोज 1 रुपयाची चिक्की नेता, मग 10 दिवस 10 पच झाल्या. मग 10 पॅकेट आहे. हा, मग बाकीचे ना पण तुझ्यासाठी एकच. ओके ठीक आहे. कोण आहे तिथे? तू येतोयस? चल ना. अरे पाजी, गणपतीचं मकराचं साहित्य घ्यायचंय मला. काय केलं असतंस? दुकानाची क्लिनिंग केली असती. दुकानाची तोंडाची करता खाली जाऊन तोंडून झोपेल क्लिनिंग केली तोंडाची पण. येता मग काय. चला काय गणपतीचं पाजी मखर अजून कायच नाही तयारी झाली. असेल ना गेल्या वर्षीचा. बघायला चला, उद्या जाऊया ना. उद्या सोमवार आहे भाई. मग काय भाई, अरे सोमवार येतोच दर आठवड्याला. उद्या जाऊया नक्की, खरोखर उद्या तिकडे जाऊया. आधी सोन्याला तयार करून बसवलाय निघलं. तो बोलतोय कॉल कर, मी येतो, मी बसलोय. अबे सोन्याला काय काम असतं, त्याला कधीही बोलव तू. सोन्या काय बोलतोय? सोन्याला मी सांगतो सर. काय कर, कॉल कर. उद्या जर आलास तर खतरनाक ब्लॉग पण बनेल. 2-2 ते पण. तेच मी बोलतोय. तिकडे रामपूरला जाशील तो पण, अबेडगावला जाऊ तो पण. अरे भाई, मी हा ब्लॉगच सुरुवात केला की रामपूरला जाईन म्हणून. आता तू रामपूर जायलाच प्लॅन कॅन्सल करतो, ब्लॉग कॅन्सल होईल आता. शुरू होते ही खतम हो जाएगा भाई. ह्याला शॉर्ट्स बनवा. शॉर्ट्स मध्ये काय टाकणार? शॉर्ट्स मध्ये काय तुम्ही बोललाय तसं, तर काय कंटेंट दिलाय तर शॉर्ट्स मध्ये टाकेन. गावाकडचा पहिला दिवस. लँडिंग
अरे पाजी, मी काय बोलतोय, आज जायचं रामपूरला. रामपुरा चला भाई, मी रेडी आहे भाई. सकाळपासून शिवले विचार कॉल केलेला. आपण चेंज इन प्लॅन्स. बोलीन दे. हा बोल बोल. उद्या जायचंय रामपूरला. हा ठीक आहे चालेल. बघ बोललो नाही तुला, त्याला काय कर. अरे सोन्या किती झोंडगिरी करतोस. कट कर मरल तू. लँडिंग करते. क्या ही बोले. अरे घरी काम करा, गणपतीला एन्जॉय करायला, काम करा थोड्या वेळ. कामातच एन्जॉय असतं पाजी. हा एवढी सुट्टी भेटते तुला? आपली सुट्टी दरवर्षीची असते. शंकू ही बघ शिला अशी बसले. हा काय बोलतो, बरं ना? हो जिम लावले. अशी येते शिलाई. अक्षू हे काय केलं? तेलवाडी. अशीच येते शिलाई. मी तेच बोलले, वाकडी ते अशी येते शिलाई. ब्लॉग बनवतो. तुला कोण बोललं अशी शिलाई येते? गाठ मारायची डायरेक्ट. अगं त्यापेक्षा मी तसंच करीन. शंकू तुझी आता चांगली गेली असेल. हा मग मी चांगलीच केली होती याच्यापेक्षा, पण ते जरा डिफरन्स वाटत होता. मी बोललो शिलाई मशीन चांगली होईल. अक्षय तुझी ब्लॉग बनवतो. तुझी आता दुकान, आता कस्टमर नाही ना करते ते. आता तुझ्याकडे कस्टमर नाही ना. तू अरे मला मशीनवर मशीनचं काम मी करते काय? मी शिकले. मशीनवर होतंय काय बघ, नाहीतर मी शिलाई मारतो. डबल टीवर अशी पुढे मागे कर ना, ते चपलेला मारतात तसे. अरे नाही होत आहे. तुला येतच नाही भाई, सिरियसली. अरे मी काय शिकले टेलरिंग. मग मशीन आहे ना, शिकायची घरात बसून. घरी असते मी, हॉस्पिटल असते. हॉस्पिटलला घेऊन जायची मशीन, तिथं शिकायची. इकडे येतात परत घेऊन जायची. ओके काय म्हणतीस, कशी आहो? बरी आहे. दिसतोय ना बरी, तशी बरी आहे. हो. हे नाही भांडी कसं तर प्लॅन मध्ये थोडासा चेंजेस आहे. केस का बाहेर संध्याकाळी जाणार होतो मी माझ्या भावासोबत. आताच चाललोय. सो संकुला मी दिलाय डच्चू आणि संकुनी मला दिला डच्चू. मग आम्ही उद्या गणपती बघायला बघणार. सो आता चला केस कापायला. आता तो रूम बघून घ्या. केस कापलं तो ट्रान्सफॉर्मेशन व्ह्यू एन्जॉय करा. गावाकडचे रस्ते. सो गाडीला होतं पंक्चर नव्हतं, गाडीत हवा नाही अजिबात. बरेच दिवस उभी असल्यामुळे हवा ऑटोमॅटिक उतरलेली. आता गेलाय हवा मारायला. हवा मारून झाली का आपण जाऊ डायरेक्ट सावळला केस कापायला. आणि श्रावण संपलेला आहे काल. गणपती यायच्या आधी केस कापायचे. सो केस कापल्यावर भेटू डायरेक्ट. तोपर्यंत सिनेमॅटिक व्हिडिओ जे काय मी काढले असतील नसतील ते बघा. राहू द्या चला, पण बघत राहा, व्हिडिओ बघत राहा. सह्याद शिक्षण सुरू असून हे खाली डिग्री कॉलेज, त्यावरती माध्यमिक उच्च माध्यमिक आणि ते डिग्री कॉलेज.
आपण केस कापून आलो मगाशी 4:30 वाजता. जसं की तुम्ही बघू शकता केस कापलेले कसं वाटतं आहे बिफोर आफ्टर. खास गणपतीसाठी लुक आहे. सो चांगला वाटला असेल तर कमेंट करून सांगा गुड म्हणून. ओके. आणि आता कॉलेजला आम्ही रामपूरला जाऊ गणपती बघायला. पण जो प्लॅन ठरला होता सोनू आणि संकेतसोबत तो कॅन्सल झाला आहे. मी कदाचित आई आद्या आणि आणखी एक मित्र वैभव मुनवाडीतला त्यासोबत जाईन. सो आता काही कामं वगैरे आटपली कारण मी सगळीच टोटल माळा वगैरे झाडून भांडी मेंडी घासून पुसून वगैरे सगळं वाड्यातला कचरा वगैरे बाहेर सगळा कचरा बिचरा वगैरे सगळं करून चकाचक एकदम गणपती बाप्पाच्या आगमनासाठी गणपती बघायला जाऊ. दाखवतो मी ते कारखान्याचे गणपती. हो सो कीप वॉचिंग. तो आता मग आपण चाललोय गणपती बघायला आणि ज्याचं नाव घेतलं तो हा वैभव. त्याच्यामुळे 1 तास थांबावं लागलंय. 6 वाजता आम्ही तयार नाही झालो केस कापून आलो. आणि मी सकाळी किती वाजता आलो? लवकर आलो का नाही? किती वाजता सकाळी आलास? सकाळी 8 वाजता आलो तुम्ही. आणि त्यानंतर काय करत होतास? थोडी काम लोड गेली. चल जातो आता तिकडे गेलो दाखवतो. तो आपण पोहोचलोय गणपतीच्या कारखान्यात. एक शाल पण द्यायचे दाखवत होता कारखान्यात पोहोचल्या. आपण आलोय रामपूरच्या पाटेकर आर्ट्स या कला केंद्रामध्ये, मूर्ती कला केंद्रामध्ये. आणि तुम्हाला मी काय काय मूर्ती आहेत त्या मला आवडल्या वगैरे सगळ्याच मूर्ती छान आहेत. आणि त्यातल्या काय काय मी तुम्हाला आता दाखवतो. बघा 1 नंबर आहे. अजून काम म्हणजे बाकी आहे तसं बट ऑलमोस्ट डन आहेत मूर्ती. सो बघा तुम्हाला पण आवडतील नक्कीच. आणि एक लाईक कमेंट शेअर करा. थँक्यू. गेलो ते गणपती बघून झालेत आपले. आता काहीतरी पेटपूजा करूया आणि मग निघूया. कारण वैभवला झाले पाणीपुरी खायची इच्छा. सो आपण काहीतरी खाऊ आणि मग निघू घरी जाऊ. ओके. एकटंच खाता वा नाही खा खा. 4 खाऊन झाले आता विचारतोय. काय का देतोय की देणार आहे ना देणार आहे ना. हा बघ हा थांबतोय काय बघ. त्याने उकडात लावलाय मराठी भांडण करायचं. ओके. सो चला आता आपला गणपती बघायला गेलो. गणपती बघून झाले. गणपती बघून झाल्यावरती आम्ही पाणीपुरी शेवपुरी पण खाल्ली आणि आता वे बॅक टू होम. आणि कदाचित आजच्या व्हिडिओसाठी हे एवढंच आहे.
बघू तरी, नाही तर मग एंड नंतर रूट बघा काय बघायला काय तो आपला